खासदार होण्याची इच्छा असल्यामुळेच नाशिक लोकसभा लढवण्यासाठी तयार झालो होतो असं वक्तव्य काल छगन भुजबळ यांनी केलेलं होतं। आता त्यांच्या याच वक्तव्याचा राजकीय वर्तुळामध्ये नेमका काय परिणाम होतोय, काय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आपण पाहूया। तर भुजबळांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती दिसली नाही असं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलेलं आहे। छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना ग्रीन सिग्नल दिल्लीवरच मिळाला होता असं सुद्धा वर्तमानपत्रामध्ये आलं होतं, पण एकाएक त्यांना तिकीट नाकारलं नाशिकमधनं। आणि त्याच वेळेस त्यांनी राज्यसभेमध्ये जायची सुद्धा त्यांची तयारी होती, पण त्यावेळेस सुद्धा त्यांना राज्यसभा त्यावेळेस देण्यात आली नाही। आता सुद्धा मला वाटतं की त्यांची राज्यसभेमध्ये जायची इच्छा असणार, पण त्यांना का राज्यसभा देण्यात आली नाही आता अंतर्गत त्यांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून अजितदादाच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून तसा निर्णय घेतला असावा। माननीय भुजबळ साहेब नाराज आहेत असं त्यांच्या चेहऱ्यावरून मला त्या ठिकाणी कदापि वाटलं नाही। आणि माननीय भुजबळ साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि भविष्यातील निवडणुकासुद्धा आम्हाला त्यांच्या नेतृत्वाखाली लढायच्या आहेत। त्यामुळं ही मला वाटतं ही निरर्थक चर्चा आहे की माननीय भुजबळ साहेब त्या ठिकाणी नाराज आहेत। छगन भुजबळ या महाराष्ट्रात एक ज्येष्ठ नेते आहेत, ठीक आहे, वेगळ्या पक्षाचे असतील, त्यांचा आदर सगळेच करतात। त्यांची इच्छा वारंवार मारली जाते, मग येणाऱ्या काळात याचे काही ना काही दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतील असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।